आपण धुळे तहसील कार्यालयाचा मागे एक व्हिडिओ तयार केला होता आणि पुन्हा यांनी काही दलाली अजून सोडलेली नाही आहे। धुळे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार अरुण शेवाळे नावाचा दलाल तहसीलदार बसतो आणि या दलाल तहसीलदाराला मी काही दिवसांपूर्वी आणि 2 महिन्यांपूर्वी एक पत्र दिलं होतं। या पत्रामध्ये दप्तर दिरंगाई कायद्यानुसार अजून कारवाई झालेली नाही। तो दलाल तहसीलदार मध्ये बसतो आणि इथं बाहेर काही दलाल फिरतात, पैशांशिवाय ते एकही काम करत नाहीत। मार्चमध्ये दिलेल्या अर्जावर अजून एक कागद मिळाला नाही आणि दोन आठवड्यापूर्वी अजून एक अर्ज दिला होता। ते दोन्ही अर्ज या दलाल तहसीलदाराच्या दलाल लोकांनी हरवून टाकलेले आहेत। मागच्या 1 आठवड्यापासून मी या तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारतोय, पण दलाल तहसीलदार अरुण शेवाळे लक्ष द्यायला तयार नाही आहे। आज 25 मे 2026 या ठिकाणी एका कागदाचे 100 ते 200 रुपये घेतले जातात। मी मागे अर्ज केला होता आणि दलाल तहसीलदार आणि तत्कालीन दलाल जिल्हाधिकारी याला अर्ज केले होते आणि प्रत्यक्ष जाऊन भेटलो होतो, पण अजूनसुद्धा या ठिकाणी अभिलेख शाखेमध्ये त्यांनी एकही कागदाचे किती रुपये घ्यावेत असा फलक लावलेला नाही। पूर्ण तहसील कार्यालयामध्ये फलक लावलेला नाही आहे। म्हणजे शासनाचे लाखो रुपये पगार घ्यायचे आणि या दलाल तहसीलदाराने अजूनसुद्धा एक कागद दिला नाही आणि तक्रार केल्यावर हे खोटा खुलासा आवर्ती आयुक्तांकडे पाठवतो। जर 2 महिन्यांपूर्वी अर्ज दिला असेल तर त्या अर्जावर आतापर्यंत कारवाई झाली पाहिजे होती, पण हे अर्जच इथं हरवून टाकलेले आहेत आणि वारंवार फिरवलं जातं, याला भेट त्याला भेट, आणि हे म्हणतात की कोतवाल बुक नावाचं बुक आमच्या पूर्ण तहसील कार्यालयात सापडत नाही। तू कुठेही अर्ज कर, तुला कुठंच सापडणार नाही। पूर्ण महाराष्ट्रात कोतवाल बुकच्या नोंदी सापडतात आणि धुळे तहसील कार्यालयामध्ये सापडत नाहीत। यांच्याकडे एका कागदाला किती रुपये घ्यावेत असा नियम नाही, कुठल्याही भिंतीवर फलक लावलेला नाही आणि हे लोक फक्त फिरवत बसतात आणि यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही। तर माझी सर्वांना विनंती आहे की या दलाल तहसीलदारावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि याला लाज वाटली पाहिजे की लोक आपल्याकडे चक्रा मारतात, लोकांकडे पैसे नसतात, भाडेतोडं खर्च करून पैसे उसने घेऊन हे तहसील कार्यालयामध्ये येतात आणि हे लोक कामच करत नाहीत। इथं कोडवहिवाट शाखा आहे आणि या ठिकाणी अधिकारी उपस्थित नाही आहेत। हे बघा, दलाल तहसीलदाराने जो काही खुलासा वरती दिलेला होता त्याच्यामध्ये म्हटलं होतं की आम्ही बोर्ड आणि त्याच्यावर नियम दिलेले आहेत। हे रेशन कार्डचे नियम आहेत, पण मी ज्या संदर्भात नियम मागितले होते त्याचा एकही नियम या ठिकाणी दिसत नाही। इथं वेगळेच नियम दिलेले आहेत, तात्पुरता रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक, आणि मी मागितले होते ते एकही कागदपत्र कितीमध्ये घ्यावेत, त्यांचे शुल्क किती दिवसात द्यावेत वगैरे कोणतीही माहिती या ठिकाणी फलक स्वरूपात लावण्यात आलेली नाही आहे। त्या दलाल तहसीलदाराने हा जो फलक दिसतोय तुम्हाला समोर, याचा फोटो काढून वरती खुलासा म्हणून पाठवला होता आणि मी मागितलेली माहिती या संदर्भात नव्हतीच।